हाय गाइज, माय नेम इज यश अँड यू आर वॉचिंग अस ऑन डिजिटीम्स. आज आपल्यासोबत आहेत श्रीनिवास सर. तुम्ही सिरियल तर पाहत असाल, लक्ष्मी निवास. तर त्यातले एक अहम किरदार. तर सर, आज तुमच्या सिरियलमध्ये 100 एपिसोड संपले आहेत. तर कसं वाटतं तुम्हाला आज? कसं आहे की कुठल्याही आपण ज्या म्हणजे सिरियल असेल किंवा कुठलीही कलाकृती असेल तिचे 100 भाग झाले किंवा 100 प्रयोग झाले नाटकाचे किंवा 100 आठवडे झाले तर खूपच आनंदाची गोष्ट असते. तसंच लक्ष्मी निवास या आमच्या झी मराठीवरील खूप लोकप्रिय मालिकेचे 100 एपिसोड झाले, त्याचे खूप खूप आनंद आहे. पण हा आनंद डबल आहे, कारण आमचा जो भाग असतो तो 1 तासाचा भाग असतो. रोज रात्री 8 ते 9 या वेळात आमची मालिका दिसते. त्यामुळे साधारणपणे जो एक आपण बघतो की प्रत्येक जी मालिका असते ती साधारणपणे अर्ध्या तासाची असते, आमची ही 1 तासाची मालिका आहे. त्यामुळे इतर मालिकांचे 2 भाग म्हणजे आमचा 1 भाग असतो. त्यामुळे आमचे एका अर्थी 100 म्हणजे खरं तर 200 एपिसोड झालेले आहेत. त्यामुळे आनंद आमचा द्विगुण इतका डबल आहे. अच्छा. आणि आता मी पाहिलंय की आता तुम्ही एक रिक्षा चालक बनला आहे, तुमची जॉब वगैरे गेली आहे. तर जेव्हा तुम्ही पहिल्यांदा रिक्षा चालवली तेव्हा तुमचा अनुभव कसा होता रिअल लाईफमध्ये? रिअल लाईफमध्ये म्हणजे खूप वर्षांपूर्वी मी रिक्षा चालवली होती आणि ती काही शूटिंग वगैरे असं काही नव्हतं. मी एका नाटकाचा प्रयोग करत होतो आणि जस्ट नाटकाचा प्रयोग झाल्यावर तिकडे जे जेवण घेऊन येतात त्यांची रिक्षा होती आणि मी स्कूटर आणि बाईक चालवायचो. त्यामुळे म्हटलं अरे काय, रिक्षाही तशीच आहे, काही प्रॉब्लेम नाही. म्हणून एक जरा गंमत म्हणून ती रिक्षा थोडा वेळ चालवली. पण रिक्षा चालवायला सुरुवात केली आणि कळलं की खूप फरक आहे 2 व्हीलर आणि 3 व्हीलरमध्ये, आणि ते बॅलन्स करणं असं ते खूप कठीण आहे. त्यामुळे पहिल्यांदाच रिक्षा चालवली आणि जवळजवळ ते ॲक्सिडेंट होता होता वाचलो. तेव्हापासनं खूप सांभाळून किंवा जरा असं दूरच राहायचं रिक्षापासून ठरवलं होतं, कारण त्याची प्रॅक्टिस आणि त्याचं टेक्निक आपण ज्याला म्हणतो हे खूप वेगळं आहे. आता या लक्ष्मी निवासच्या मालिकेमुळे पुन्हा एकदा रिक्षा चालवतो, पण मी म्हटलं तसं खूप जपून चालवतो. ओके. लास्टली जे लक्ष्मी निवासचे जे दर्शक आहेत, जे तुमचं सिरियल पाहतात, तर त्यांच्यासाठी काय मेसेज देणार आहे व्ह्युअर्सला? त्यांची मेसेज काय नाही, त्यांचं पहिल्यांदा खरं तर मी धन्यवाद त्यांना म्हणेन, खूप आभार मानेन. कारण लक्ष्मी निवास ही आमची मालिका सुरू झाल्यापासून प्रेक्षकांचा खूप पाठिंबा, खूप प्रेम मिळतंय. आणि सुरुवातीला आम्ही सगळे जरासे थोडेसे आपण साशंक म्हणतो तसे होतो, कारण मी म्हणतो तसं 1 तासाची मालिका आहे, 1 तासाचा भाग आहे आणि सध्या सगळं असं म्हणजे पटकन ना, चटकन इन्स्टंट चा जमाना आहे सध्या. कारण कोण इतका वेळ मालिका बघेल का, किंवा प्रेक्षकांना इतकी मालिका रोज 1 तास बघायला अशी आवडेल का, असे काही सुरुवातीला प्रश्न होते. पण ते सगळे प्रश्न, त्या सगळ्या शंका प्रेक्षकांनी दूर केल्या आणि पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांनी जो खूप छान प्रतिसाद दिलाय आणि तो वाढतोच आहे. तर प्रेक्षकांना संदेश वगैरे काही नाही, मी प्रेक्षकांचे आभार मानेन. थँक्यू 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 व्हेरी मच. आणि अशाच प्रकारे आम्हाला प्रेम देत राहा आणि लक्ष्मी निवास नक्की बघत राहा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.